आता मेट्रोलॉजी आधी आपल्याला ॲग्रोनॉमीचा भाग होता. आता सुद्धा ॲग्रोनॉमी मध्ये आहे, पण सेपरेट सेक्शन दाखवलेला आहे. ओके, पेपर 2 मध्ये पण आहे. तुम्हाला सिलेबस बघितला असेल, कुणाकडे आहे का सिलेबस? पेपर 2 मध्ये बघा, ॲग्रोनॉमी मध्ये सेकंड पॅरा आहे, तो पूर्णपणे ॲग्रोमेट्रोलॉजीशी संबंधित आहे. ओके, त्यातला शेवटचा काही पॅरा बघितला, क्लायमेट चेंज, क्लायमॅटिक व्हेरिएबिलिटी, ग्लोबल वॉर्मिंग, हा पुन्हा एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. ओके, पुन्हा याला या पेपर 1 मध्ये बघा, पहिलाच पॅरा जो आहे, तिसरी लाईन, मेट्रोलॉजी, वेदर पॅरामीटर्स, क्रॉप वेदर ॲडवायझरी. तर इथं पुन्हा हे केलेलं आहे. म्हणजे माझा असा अंदाज आहे की सिलेबस बनवताना काय केलेलं आहे की प्रत्येक ज्या त्या सब्जेक्ट एक्सपर्टला सांगितलेलं आहे की बाबा तू तुझा सिलेबसचा पॉईंट दे किंवा याच्यामध्ये काय अपग्रेड करता येईल, आणि प्रत्येकाने दिलेलं आहे आणि ते फक्त एकत्र कंपायलेशन केलेलं आहे. म्हणजे इथं कुठेही अशी एक सेंट्रल बॉडी दिसत नाहीये की सगळ्यांचं एकत्र घेऊन कुठं रिपीट झालंय का, मग रिपीट झाले असेल तर ते डिलीट करू. बरोबर आहे, हे बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर पुन्हा आता इकॉलॉजीला जा, पेपर 1 मध्येच मला वाटतं तिसरा पॅरा असेल, तर त्यामध्ये बघा पुन्हा ग्लोबल वॉर्मिंग वगैरे सगळा एन्व्हायरमेंटचा पोर्शन आहे. परत त्याला खाली चिटकून ऍग्री इकॉलॉजीचा पोर्शन आलाय, प्रेझेंट सिनेरिओ ऑफ ऍग्रिकल्चर, त्यानंतर अलाइड ऍक्टिव्हिटीज, रिसेंट ट्रेंड, मेजर चॅलेंजेस ऑफ ऍग्रिकल्चर. बरोबर, व्हायबिलिटी ऑफ ऍग्रिकल्चर कसं एनहान्स करता येईल, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. आता हा पुन्हा इकॉनॉमिक्स तुम्हाला पेपर 2 मध्ये पण दिसेल. म्हणजे मी का म्हणतोय की फक्त पेपर 2 मी कम्प्लीट करणार, नंतर पेपर 1 घेणार, किंवा उलट पेपर 1 आधी कम्प्लीट करू आणि 2, तर असं होणार नाही. जर आपल्याला वेळेत संपवायचं असेल तर हे सिंक्रोनाइज करावं लागेल. ओके, सो आता आपण ॲग्रोमेट्रोलॉजी घेणार. ॲग्रोमेट्रोलॉजी नंतर त्याच्या खालचा जो कंटिन्युएशन पॉईंट आहे एन्व्हायरमेंटचा, तर तो आपण कंटिन्यू करणार आणि इकॉलॉजी संपवणार. येतं लक्षात? तर पुढचं 4 दिवसाचं शेड्यूल तशा पद्धतीनं राहील. ऍटमॉस्फिअर कशाला म्हणतात, कशाला म्हणतात सांगा बघू मराठीत? त्याला वातावरण आपण म्हणतो. लेमॅन लँग्वेज मध्ये सांगा, व्हॉट इज ऍटमॉस्फिअर? एवढं पण अवघड नाही. कशाला म्हणतात ऍटमॉस्फिअर? हा, हा, काय समजायचं समजा. Physical mixture of gases, gaseous cover of earth, okay, surrounding air mass. ही पृथ्वी आहे, बरोबर. आता पृथ्वीवरती आपण समजा इथं राहतो असो, कुणाला असा प्रश्न पडतोय का मी इथं राहतोय आणि खाली का पडत नाही म्हणून? पडतो का म्हणजे प्रश्न? म्हणजे मला हायस्कूलला पडला होता. आपण मग इथं राहत असो, भारत इथं कुठेतरी आहे ना इक्वेटरच्या वरती, आपण खाली का पडत नाही? किंवा पोलरला तर डायरेक्ट जायला पाहिजे खाली, मग पाताळात. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, बरोबर. सगळ्या आपण जे जे काय पृथ्वी तलावर आहे, पाणी असेल, जमीन असेल किंवा काय, ह्याला एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, बरोबर. त्याला आपण ग्रॅव्हिटी फोर्स म्हणतो. तर आता जसं आपल्याला इथं बांधून ठेवलेलं आहे, आपण खाली नाही पडत, तसं प्रत्येक गोष्टीला ज्याला ज्याला मास आहे, ग्रॅव्हिटेशनचा तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल दोन्ही बॉडीमध्ये. आता हे अर्थचं मास आहे आणि आपलं बॉडी मास, त्या मासवरती डिपेंड राहतं की किती ग्रॅव्हिटीनं ते अट्रॅक्ट करणार. तो ज्याला ज्याला मास आहे त्याला ते अट्रॅक्ट करणार. जसं सगळ्या फिजिकल बॉडीजना अट्रॅक्ट करतात, तसंच पृथ्वीच्या भोवती जे काय वातावरण आहे ते सुद्धा अंडर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन पृथ्वीच्या भोवती एक लेअर बनवलेलं आहे. ते ह्या पृथ्वीच्या वातावरणाच्या किंवा ह्या रेंजच्या बाहेर नाही जाऊ शकत. एखादी वस्तू आपल्याला ह्या पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनच्या बाहेर टाकायची असेल तर त्याला एका पर्टिक्युलर व्हेलॉसिटीने बाहेर फेकावे लागते. काय म्हणतो आपण त्याला? राईट, एस्केप व्हेलॉसिटी. म्हणजे जे काय आपण मार्स मिशन वगैरे करतो तर त्याच्यामध्ये तो फॉर्म्युला वापरला जातो. ओके, ठराविक स्पीडनं आपण बाहेर सोडलं तर ते ग्रॅव्हिटीच्या बाहेर जातं. मग बाहेर गेल्यानंतर जे कुठला ग्रह आजूबाजूला असेल जो ते अट्रॅक्ट करेल तशा पद्धतीने त्याची मुवमेंट होत राहील. ओके, सो बॅक टू अवर टॉपिक.
जो काही वातावरणाचा एअरचा लेअर आहे तो अंडर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन धरून ठेवलेला आहे. ओके, मग जसं आपण याच्यापासून लांब लावून जाऊ तसं फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन कमी होत जाणार आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त एअर मास कुठं आहे? पृष्ठभागाला लागून, ज्याची डेन्सिटी जास्त आहे. जसं वर जाऊ तसं हवा विरळ विरळ होत जाणार आहे. तर हा जो लेअर आहे त्याला आपण ऍटमॉस्फिअर म्हणतो. येतं लक्षात? आता मग याच्यात थोडं मॅग्निफाय करून बघितलं असं तर काही ठराविक लेयर्स आहेत. ओके, म्हणजे आपण ते तिथलं टेम्परेचर, प्रेशर हे बघून आपण डिस्टिंग्विश करू शकतो की हा लेअर इथं संपतो, तो लेअर तिथं संपतो. पहिला जो ऍटमॉस्फिअर जवळ लेअर आहे तो आहे ट्रोपोस्फिअर. ओके, आता ट्रोपोचा अर्थ काय? व्हॉट इज ट्रोपो? ट्रोपोचा अर्थ टर्ब्युलन्स. टर्ब्युलन्स मध्ये कळतोय उलटा पालत होत असते काय. तर ह्या लेअर मध्ये एअरची ऍक्टिव्हिटी खूप डॉमिनन्स असते. म्हणजे जे काय सायक्लॉनिक ऍक्टिव्हिटीज होतात, क्लाउड कव्हर होतात, पाऊस पडतो, हे सगळं ह्याच लेअर मध्ये होतं. ओके, त्याच्यावरती आपण गेलो, कुठला लेअर आहे? स्ट्रॅटोस्फिअर. कशासाठी आपण ओळखतो? ओझोनसाठी. आता ट्रोपोस्फिअर मध्ये बघा, ह्या लेअर मध्ये जसं आपण वरती जाऊ तसं टेम्परेचर कमी होतं का जास्त होतं? कमी होतं. पुण्यातलं टेम्परेचर जास्त आहे का महाबळेश्वरचं? पुण्यातलं, बरोबर. म्हणजे महाबळेश्वर उंचीवर आहे, जसं आपण वरती जाऊ तसं टेम्परेचर कमी होणार आहे. त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर कुठं असणार आहे? हिमालयामध्ये. आणि टॉप मोस्टला एव्हरेस्टला. ओके, हे असं का होतं? म्हणजे माझा प्रश्न असा आहे, इथं सन आहे, इथं पृथ्वी आहे, तर हे डिस्टन्स सनला जवळ का हा माउंटनचा टॉप जवळ सनला? मग जास्त हिटिंग इथं झालं पाहिजे. कारण सांगा. हे तर पडतंय तुम्हाला, सन पासून हे डिस्टन्स जास्त आहे, हे डिस्टन्स कमी आहे. लॉंग वेव्ह रेडिएशन मग काय होतं? हा लॅब साईड ती त्यातून आलेली कॉन्सेप्ट झाली. मूळ कारण काय? वातावरणात ज्यावेळी सन रेज इथं येतात ना, त्यावेळी हे पृथ्वीचा पृष्ठभाग आहे तो तापणार आहे. पहिला हे डिस्टन्स तर सांगतो तुम्हाला, किती आहे डिस्टन्स पृथ्वी आणि आपल्यामध्ये? साधारणपणे 15 कोटी किलोमीटर आहे फक्त, बरोबर. तर त्या 15 कोटी किलोमीटर मध्ये अगदी माउंट एव्हरेस्ट जरी घेतला 8 किलोमीटरचा प्रोजेक्शन, तरी 15 कोटी आणि 8 किलोमीटर असं काय खूप मेजर डिफरन्स नाही करत. येतं लक्षात? म्हणजे आता शेवटी बसलेला स्टुडंट आणि त्याच्या मागं 1 मिलीमीटरनी बसलेला स्टुडंट माझ्या दृष्टीनं सेमच आहे. ओके, त्यामुळे 15 कोटीच्या कम्पॅरिझन मध्ये आता हे डिस्टन्स तुम्हाला समजायला घेतलेलं आहे, हे बोर्डात बसणारच नाही. जर तुम्हाला माउंटेन एवढं दाखवायचं असेल तर कुठेतरी हायवेवरती दाखवायला लागेल आपल्याला सण. तर त्या कम्पॅरिझन मध्ये काहीच नाही हे डिस्टन्स, पहिली गोष्ट. त्यामुळे रेडिएशनचा एवढा डिफरन्स पडत नाही. ज्यावेळी सनरेज पृष्ठभागावरती येतात त्यावेळी ह्याचं तापमान वाढणार आहे पृथ्वीच्या पृष्ठभागाचं. हे येतात, हे कुठले रेज येतात? शॉर्ट वेव्ह रेडिएशन. पृथ्वी तापल्यानंतर पृथ्वीकडून लॉंग वेव्ह रेडिएशन आहे ते इमिट केले जातात. तर इथं वातावरणाची डेन्सिटी जास्त असते. ओके, त्यामुळं जेवढं काही इमिट झालेलं आहे पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून हे सगळं खाली शोषून घेतलं जातं. त्यामुळं हा जो एरिया आहे हा गरम राहतो. आता त्या कम्पॅरिझन मध्ये इथं बघा, माउंटन टॉपला इथं तुम्हाला पृष्ठभागापेक्षा जास्त सनलाईट लागणार आहे. म्हणजे तुम्ही कधी हिली एरियामध्ये दुपारी वगैरे बाहेर पडला तर तुम्हाला स्कॉर्चिंग सन म्हणतो आपण, त्याला एक वर्ड वापरतो, त्वचा भाजून निघते. हे का होतं? ह्या वातावरणातून येत असताना ह्या वातावरणात बरीचशी उष्णता पण शोषली जाते. ओके, त्यामुळे पृथ्वीपर्यंत येऊपर्यंत, आपल्या डायरेक्ट बॉडीवरती पडूपर्यंत बरीचशी उष्णता कमी झालेली असते त्यातलं. पण इथं टॉपला कसं आहे, डायरेक्ट आपल्याला सनरेज येणार आहे. त्यामुळे माउंटन टॉपला तुम्ही कधी बघितलं तर जास्त स्कॉर्चिंग असतं आपल्याला, जे खाली होत नाही. ओके, पण हिटिंग इफेक्ट इथं का कमी आहे? मग इथलं माउंटन टॉप सुद्धा हिट होणार आहे, लॉंग वेव्ह रेडिएशन इमिट करणार आहे,
पण हे लॉंग वेव्ह रेडिएशन शोषून घेण्यासाठी इथं वातावरणाची डेन्सिटी जी आहे ती कमी आहे. ओके, त्यामुळे इथं हिटिंग कमी होत आहे. लक्षात आलं? त्यामुळे ट्रोपोस्फिअर मध्ये वरती जाल तसं काय होणार आहे, टेम्परेचर कमी होणार आहे. येतं लक्षात? मग आता इथं कशा पद्धतीनं वातावरण तयार झालं? ट्रोपोस्फिअर मध्ये खाली हिटिंग आहे आणि वरती कोल्ड एअर आहे. आता याच्यातलं दोन्ही याच्या कंपॅरिझन केलं तर डेन्सिटी कशाची जास्त असते, वार्म एअरची का कोल्ड एअरची? कोल्ड एअरची. मग इथं बरोबर उलटी सिच्युएशन आहे. वरती जे एअर मास आहे त्याची डेन्सिटी जास्त आहे आणि खालचं वार्म एअर मासची डेन्सिटी कमी आहे. त्यामुळे साहजिकच हा वार्म लेअर वर जायचा प्रयत्न करतो आणि कोल्ड एअर खाली यायचा प्रयत्न करतो आणि त्यातून टर्ब्युलन्स तयार होतो. येतं लक्षात? त्यामुळे ट्रोपोस्फिअरला ट्रोपो हा वर्ड का वापरला, टर्ब्युलन्स. जेवढे काही ऍटमॉस्फेरिक फिनोमिना आहेत, लक्षात घ्या, एखाद्या ठिकाणचं वातावरण शांत आहे हे कधी होतं, ज्यावेळी टिपिकल क्लायमेट असतं, खाली कोल्ड लेअर असतो आणि त्याच्यावरती वार्म लेअर असतो. बरोबर? आता कोल्ड लेअरची डेन्सिटी जास्त आहे त्यामुळे तो खाली आलेला आहे, वार्म एअर डेन्सिटी कमी आहे तो वरती आहे. त्यामुळे आता हे बदल नाही होऊ शकत. जी जड वस्तू आहे ती खाली आहे, हलकी वस्तू आहे ती वरती. पण हे ज्यावेळी उलट होतं, जे ट्रोपोस्फिअर मध्ये नेहमी होतं. ओके, खाली वार्म लेअर असतो, वरती कोल्ड लेअर असतो. त्यामुळे वरच्या लेअरचं वजन जर जास्त असेल तर तो खाली यायचा प्रयत्न करणार. त्यातून मग सायक्लॉनिक ऍक्टिव्हिटी वगैरे जेवढे काय वेदर फिनॉमिना आहेत ते इथं होतात. दुसरं एक कारण काय या गोष्टी होण्यासाठी, तर ट्रोपोस्फिअर मध्ये सगळ्यात जास्त डस्ट आणि वॉटर वेपरचं प्रमाण जास्त असणार आहे. ओके, कुठला पण क्लायमेटिक कंडिशन जर आपल्याला घ्यायची असेल तर वॉटर वेपर त्यामध्ये सगळ्यात मस्ट आहे. सगळ्यात आधी तर एअर असलं पाहिजे, त्याच्यानंतर वॉटर वेपर असलं पाहिजे. तर सगळ्यात जास्त वॉटर वेपर ट्रोपोस्फिअर ह्या लेअर मध्ये असतो. त्यामुळे इथं क्लाउड फॉर्मेशन, थंडरस्टॉर्म, सायक्लॉनिक ऍक्टिव्हिटी हे सगळे होतात. लक्षात आलं? टर्ब्युलन्स काय होतं हे तुम्हाला पाठ करायला लागू नये म्हणून मी सांगतोय, कारण याच्या वरती स्ट्रॅटोस्फिअर मध्ये बघा, स्ट्रॅटोस्फिअरचा अर्थ काय, थोडं स्टॅटिक क्लायमेट असतं. इथं काय होतं, आता इथं वर जाईल तसं टेम्परेचर कमी झालेलं आहे, त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर मध्ये मात्र वर जाईल तसं टेम्परेचर पण वाढत जातं. आता इथं वाढण्यासाठी काय कारण आहे, ओझोन लेअर. पृथ्वीच्या ट्रोपोस्फिअरच्या वरच्या लेअरमध्ये जे काही ऍटमॉस्फेरिक गॅसेस असतील त्यामध्ये जो ऑक्सिजन असतो तो इथून पुढे वरच्या लेअरमध्ये आल्यानंतर डायरेक्टली जे सनरेज आहेत, सनरेज मध्ये जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत ते ऑक्सिजन वरती मारा करतात, सिंपल. ओके, आणि याच्यातून ऑक्सिजनचं स्प्लिटिंग होतं. असं दोन O2 मॉलिक्युलचं स्प्लिटिंग झालं तर याच्यातले 3 मॉलिक्युल एकत्र आले आणि याच्यापासून काय तयार झाला, ओझोन तयार झाला. तर ऑक्सिजन पासून ओझोन फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये काय होतं, अल्ट्राव्हायोलेट रेज शोषून घेतले जातात किंवा हे ट्रिगर म्हणून काम करतं. लक्षात येतं? त्यामुळे ओझोन लेअर मध्ये सगळं फिल्ट्रेशन होतं आणि अल्ट्राव्हायोलेट रेज खाली येत नाहीत किंवा अतिशय कमी प्रमाणात येतात. ज्या प्रमाणात येतात त्या प्रमाणामध्ये ते आपण टॉलरेट करू शकतो, आपण किंवा प्लांट्स असतील, अॅनिमल्स असतील, सगळेच. ओके, इथे लक्षात. तर अभ्यासाच्या दृष्टीने काय महत्वाचं, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये ओझोन लेअर आहे, तो अल्ट्राव्हायोलेट रेज ब्लॉक करतो. इथंच काय आहे लक्षात आलं, युव्ही रेज ज्यावेळी O2 ला ह्या लेअर मध्ये मारा करतो त्यावेळी आपोआपच ओझोन मध्ये फॉर्मेशन होतं. ओके, आणि ओझोन मग ही उष्णता शोषून घेतो. त्यामुळे जसं वरती जाईल तसं हे टेम्परेचर वाढत जाणार आहे. त्यानंतर पुढचा लेअर कुठला आहे, मेझोस्फिअर. आता मेझोस्फिअर मध्ये पुन्हा टेम्परेचर कमी होत जाणार आहे. ओके, मेझोस्फिअर आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने काही इतका महत्वाचा नाही. फक्त मेझोस्फिअर मध्ये काय होतं, जे काही मेटेरियट्स येतात अवकाशातून, बघा काही उल्का वगैरे आपल्या पृथ्वीकडे जर येत असतील, आता लोणार सरोवर मध्ये जी उल्का पडली ते एक्सेप्शन आहे. म्हणजे लाखात अशी एखादी केस असते ज्यावेळी मेटेरियटची साईज खूप मोठी असते. ओके, ती पृथ्वीवरती जळत येत असताना सुद्धा अगदी म्हणजे आपल्या फ्लोअर पर्यंत येते, पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत येते, तरी ती पूर्ण जळून राख नसते झालेली. अशावेळी तो इम्पॅक्ट होतो आणि मग लोणार सरोवर तयार झालं. पण ती लाखात करोडोमध्ये एखादी केस असते. जनरली डेली असे बरेचसे छोट्या साईजचे मेटेरियट्स येत असतात, धुळीकण येत असतात, की जे ऍटमॉस्फिअर मध्ये एंटर केल्यानंतर, आता ह्याच्या वरती पण लेअर आहे ज्याला आपण आयनोस्फिअर किंवा थर्मोस्फिअर म्हणतो. ओके, आणि त्याच्यावरती आहे एक्झोस्फिअर. आता एक्झोस्फिअर मध्ये एकदम थिन लेअर आहे, म्हणजे एअर नाहीच आहे असं समजा. त्याच्यानंतर आयनोस्फिअर मध्ये थोडाफार एअर कंपोनंट आहे. त्याच्यानंतर मेझोस्फिअर मध्ये डेन्सिटी थोडी वाढते.
मग आता कुठलाही मेटेरॉइड जर येत असेल ना, तर आयनोस्फिअर मध्ये त्याला काही फ्रिक्शन जाणवत नाही, कारण एअरची डेन्सिटी खूपच कमी असते. त्याला एक्झोस्फिअर आयनोस्फिअर दोन्हीमध्ये काही फ्रिक्शन जाणवत नाही, पण मेझोस्फिअर मध्ये ज्यावेळी येतो त्यावेळी बऱ्यापैकी एअर डेन्सिटी तयार झालेली असते. त्यामुळे तिथं फ्रिक्शन व्हायला चालू होतं आणि तिथं मग तो पेट घेतो. कधी बघितलेलं आहे रॉकेट वगैरे फेल झाला, मग ऍटमॉस्फिअर मध्ये पुन्हा एंटर करतोय. बरेचसे तुम्ही ही मूवी बघितला असाल, कुठली होती याच्यावरती, एक हॉलिवूडची मूवी होती ना, ते स्पेस स्टेशन वरती काम करत असतात आणि अचानक दुसऱ्या स्पेस स्टेशनचे येऊन तुकडे लागतात. ग्रॅव्हिटी, राईट. ग्रॅव्हिटी मूवी बघा, हार्डली 1.5 तासाचा असेल, म्हणजे खूप चांगलं एक्सप्लेन केलं. तर याच्यामध्ये मेझोस्फिअर मध्ये एंट्री केल्यानंतर मग एअरची डेन्सिटी जरा जास्त असल्यामुळे घर्षण व्हायला लागतं आणि तो पूर्ण पेट घ्यायला लागतो. ओके, सांगतो. मी येतो तिथपर्यंत. आलं लक्षात, म्हणजे लॉजिक तुझं. मेझोस्फिअर जे आहे तर तिथं एअर डेन्सिटी जास्त असणार आहे म्हणून पेट घेणार आहे. आता इथे एकदा पेट घेतल्यानंतर पुन्हा खाली ज्यावेळी येतो तो, तर एअर डेन्सिटी वाढतच जाणार आहे आणि फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी पण वाढत जाणार आहे, त्यामुळे स्पीड वाढत जातं. त्यामुळे मोस्ट ऑफ द केसमध्ये सगळे जे मेटेरॉइड्स आहेत ते पृष्ठभागावरती पोचूपर्यंत ते नष्ट झालेले असतात, त्यामुळे आपल्याला धोका नसतो. पण एखाद्या मोठ्या साईजचा लाभ जवळून उल्का गेला, अशा केसमध्ये एक्स्ट्रीम कंडिशन्स होतात. ओके, तर ह्याच्या वरती येतं आयनोस्फिअर. आता नावातच आहे आयनोस्फिअर, तर इथं चार्जड पार्टिकल्स आहेत. ओके, आता इथं एक्झामच्या दृष्टीने इथं काय महत्वाचं आहे, तर इथं रेडिओ वेव्ह जे आहेत ते इथून रिफ्लेक्ट होतात. रेडिओ वेव्स कसे रिफ्लेक्ट होतात, आता तुम्ही बघितलं असाल आकाशवाणी वगैरे जे केंद्र असतात, पुणे आकाशवाणी असेल तर तुम्ही हायवेनं साताराकडे जात असाल, एका पर्टिक्युलर लोकेशन नंतर पुणे आकाशवाणीचं नेटवर्क बंद होतं, तिथून साताराचं चालू होतं. ऑब्झर्व केलं असेल तुम्ही. तर मुळात समजा कधी कधी आता आपण जुन्या जमान्यात जाऊ, ज्यावेळी टीव्ही इंट्रोड्यूस झाले नव्हते, त्यावेळी क्रिकेट आपण लाईव्ह रेडिओवर ऐकायचो, बरोबर आहे. तर आता कुठेतरी तिकडं क्रिकेट चालू आहे, तर ते आपल्याकडे कशा पद्धतीने प्रक्षेपण केलं जायचं, तर असं आहे. म्हणजे समजा ह्या पोर्शनला आहे, इथे इंग्लंड आहे. ओके, तर इथून हे रेत सोडले जायचे आयनोस्फिअर मध्ये, तिथून ते वेगवेगळ्या भागामध्ये परत रिफ्लेक्ट केले जायचे. ओके, मग इथं समजा इथं पुणे केंद्र आहे, तर पुणे केंद्राचा अँटेना तो ग्रास्प करायचा आणि त्याच्या आजूबाजूच्या एरियामध्ये पोहोचवायचा. अर्थ कर्वेचर आहे, येतं लक्षात. इथं जर केंद्र असेल तर ह्या केंद्राच्या हाईट वरती ठरतं की किती लांबपर्यंत हे ट्रान्समिट करू शकतात. त्यामुळं पुण्यातला तुम्ही दूरदर्शनचा अँटेना बघितलाय, कुठे आहे? दूरदर्शन सिंहगडला गेलाय कधी? सिंहगड वरती दूरदर्शनचा टॉवर आहे, तो तेवढा हाईट वर ठेवायचं कारणच की जेवढं मॅक्झिमम एरिया कव्हर करता येईल. कर्वेचरला लक्षात येते ना, एकदम इथपर्यंत असेल तर तो जास्त कव्हर करणार नाही, एवढा असेल तर एवढं कव्हर करेल, एवढा जास्त असेल तर असं कव्हर करेल. अर्थ कर्व आहे. ओके, सो बॅक टू आवर पॉइंट, काय सांगायचं होतं मला, की आयनोस्फिअर मधून जे आहे ते रेडिओ वेव्स रिफ्लेक्ट होतात. ओके, आता ह्याच्या पॉइंटला येऊ, मेटेरॉइड तिथं का होत नाहीत. आयनोस्फिअर मध्ये आपण बघितलं की हीट जास्त असते. ओके, पण हीट जास्त असली तरी एअर डेन्सिटी खूप म्हणजे खूप कमी असते. फॉर एक्झाम्पल, आता समजा ह्या हॉलमध्ये आपण एक जस्ट एक्झाम्पल म्हणून घेऊ, 1 कोटी एअरचे मोलिक्युल्स आहेत, जस्ट एक्झाम्पल. ओके, आणि इथं जर टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस असेल तर आपण जगू शकणार नाही. आता आपण इमॅजिन करू 1 कोटीच्या ऐवजी 1-2च एअर मोलिक्युल्स आहेत या अख्ख्या हॉलमध्ये, म्हणजे इमॅजिन करा, आणि त्या एअर मोलिक्युलचं टेम्परेचर 1000 डिग्री सेल्सिअस आहे. आपल्याला हीट जाणवतं कधी? आपल्या स्किनला ज्यावेळी टच होईल ना, म्हणजे गरम हवा लागल्यानंतर आपल्याला हीट जाणवणार, किंवा कोल्ड एअर ज्यावेळी आपल्याला येईल त्यावेळी हीट जाणवणार. ज्यावेळी एअर डेन्सिटी कमी असेल त्यावेळी थेरॉटिकली तिथलं टेम्परेचर जरी जास्त असेल, म्हणजे आयनोस्फिअर मध्ये 1000 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त टेम्परेचर असतं. ओके, पण एवढ्या हॉलमध्ये 1-2 एअर मोलिक्युल्स असतील आणि इथनं मेटेरॉइड पास होते असं इमॅजिन करा, तर त्याची प्रोबॅबिलिटी इतकी कमी आहे की मेटेरॉइड आणि त्या एअर मोलिक्युलचं घर्षण होईल. येतं लक्षात. म्हणजे थोडक्यात तुम्ही स्पेस मधून हवेत उडी मारला खाली, तर त्यावेळी तुम्हाला होणारा प्रतिरोध किंवा घर्षण म्हणा, आणि तुम्ही पाण्यात उडी मारले आणि पाण्यात घेतल्यानंतर तुम्ही खूप खाली बुडत नाही उडी मारल्यानंतर, कारण वॉटर मोलिक्युल जास्त डेन्स आहेत. त्या कम्पॅरिझन मध्ये बघा,
त्यामुळे मेटेरॉइड्सचं आयनोस्फिअर मध्ये बर्निंग होत नाही. ओके, जरी टेम्परेचर जास्त असलं तरी. ओके, किंवा मग रेफरन्स तू वाचला असतील तर सांग, म्हणजे मी हे लॉजिक सांगतो की इथं का होत नाही. ओके, मग नंतर मग रेफरन्स दाखव. ओके, आलं लक्षात ऑनलाईन? एरोप्लेन्स, रॉकेट्स आहेत ते मोस्टली ट्रोपोस्फिअर मध्येच हे फ्लाय होतात. रॉकेट्स आहेत ते वरती जाऊ शकतात स्ट्रॅटोस्फिअर. आपले जे एरोप्लेन्स वगैरे आहेत ते सगळे ट्रोपोस्फिअर मध्ये असतात. ओके, आलं लक्षात? आता हे वन बाय वन बघू एकदा, तुम्हाला सगळे कॉन्सेप्ट लक्षात आले असतील. ओके, आपण आता बघितलं की ऍटमॉस्फिअर कशाला म्हणतात हे बघितलं. ऍटमॉस्फिअर नंतर त्यातलं दोन मेजर लेअर जर डिस्टिंग्विश केलं तर खालच्या ऍटमॉस्फिअरिक मध्ये जे गॅसचं कंटेंट असतं, कॉम्पोजिशन असतं, ते युनिफॉर्म असतं. त्यामुळे त्याला आपण होमोस्फिअर म्हणतो. म्हणजे पृष्ठभागालगत जे आहे ते तुम्ही इथं ऑक्सिजन कंपोनंट बघितला काय आणि 1 किलोमीटर वरती बघितला काय, खूप मेजर व्हेरिएशन नसतं एअर कॉम्पोजिशन मध्ये. पण वरच्या लेअर मध्ये जर बघितलं हायर इलेव्हेशन मध्ये, तर केमिकल कॉम्पोजिशन एअरचं बदलतं. म्हणजे ऑक्सिजन नायट्रोजनचं कॉम्बिनेशन असेल, बाकीच्या गॅसेसचं, ते बदलतं. त्यामुळे याला हिट्रोस्फिअर म्हणतात. लक्षात काय ठेवायचं, लोअर लेअर मध्ये फक्त होमोस्फिअर आहे, सेम कॉम्पोजिशन आहे. वरच्या लेअर मध्ये केमिकल कॉम्पोजिशन बदलतं, त्यामुळे आपण हिट्रोस्फिअर म्हणतो. एक्झामच्या दृष्टीने दुसरं एक विचारलं जातं की ऍटमॉस्फिअरचं कंपोजिशन काय आहे. तर आता आपल्याला नायट्रोजन सगळ्यांना ऑलरेडी माहित आहे, अगदी शाळेत असल्यापासून आपण शिकतोय, 78%. त्यानंतर ऑक्सिजन बघा 21.95% किंवा 21% धरू शकता. त्यानंतर आता हे दोन माहिती आहेत आपल्याला. त्यानंतर येणारा थर्ड सगळ्यात मेजर गॅस आहे आर्गॉन. आर्गॉन बद्दल काय स्पेशालिटी, आर्गॉन काय आहे? इनर्ट गॅस आहे, निष्क्रिय वायू. ओके, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड येतो 0.03%. सॉइल मध्ये किती सांगितलं होतं? 0.3, 10 टाइम्स. त्यानंतर CO2 नंतर निऑन येतो. याचं कंपोजिशन नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, फक्त या तिन्हीचं चारीचं कंपोजिशन माहित पाहिजे किती आहे, आणि त्याच्यानंतरचा हा सिक्वेन्स माहित पाहिजे. पहिला काय येतं? नायट्रोजन, त्यानंतर ऑक्सिजन, त्यानंतर आर्गॉन, आर्गॉन नंतर कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर निऑन, नंतर हेलियम, नंतर एवढं हे सिक्वेन्स लक्षात ठेवा. ह्याच्यातलं हे कंपोजिशन तुम्हाला माहित नसेल तर ठीक आहे, काय हरकत नाही, पण हे तुम्हाला या चारीचं एक्झॅक्ट फिगर्स माहित पाहिजेत. ओके, हे नाही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला जोड्याजोडामध्ये जुळवता येईल, फक्त सिक्वेन्स तुम्हाला माहित पाहिजे. ओके, हे पाठच करा, त्याला पर्याय नाही. एकदम सोपे क्वेश्चन्स असतात, सगळ्यांना सुटलेच पाहिजेत. ओके, पुढचं आपण ट्रोपोस्फिअर बघितलं होतं. ट्रोप म्हणजे मिक्सिंग किंवा टर्ब्युलन्स आपण डिस्कस केलं. क्लाउड्स, थंडरस्टॉर्म, सायक्लॉन, अँटी सायक्लॉन वगैरे हे सगळे कुठे होणार आहेत? ट्रोपोस्फिअर मध्ये होतात. कारण तुम्हाला काय सांगितलं, काय कारण? बोला पटापट. वॉटर वेपर आणि डस्टचं प्रमाण जास्त आहे. जवळजवळ ऍटमॉस्फिअर मधलं 75% गॅसेस हे ट्रोपोस्फिअर मध्येच असतं. त्याची उंची बघायला गेली तर ऍव्हरेज हाईट 14 किलोमीटर आहे. ओके, इक्वेटरला जास्त आहे, 18 किलोमीटर आहे. त्यानंतर पोल्सला मात्र ह्याची हाईट कमी आहे, 7 ते 8 किलोमीटर आहे. ऍव्हरेज हाईट लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर वर जाईल तसं टेम्परेचर कमी होत जाणार आहे. आता हे टेम्परेचर काय रेटनी कमी होतं? त्याला नॉर्मल लॅप्स रेट म्हणतात. म्हणजे 1 किलोमीटर तुम्ही जर वरती गेला तर 6.5 डिग्री सेल्सिअसनी टेम्परेचर कमी झालं पाहिजे. त्यामुळे कुठल्याही ठिकाणाचं टेम्परेचर आपण काढू शकतो याच्यावरून. त्याच्या बेसचं जर टेम्परेचर आपल्याला माहित असेल तर टॉपचं आपण काढू शकतो. म्हणजे महाबळेश्वरच्या बेसचं टेम्परेचर आणि महाबळेश्वर टेम्परेचर हे आपण या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करू शकतो. एकदा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहेत की असं असं या फ्लोअरला एवढं टेम्परेचर आहे तर या हाईटला किती टेम्परेचर असेल, तर आपल्याला हे माहित पाहिजे की पर किलोमीटर आपण एवढं मायनस करत गेलो पाहिजे. एकदा प्रश्न असा विचारला डिग्री सेल्सिअस मध्ये न विचारता
डिग्री फॅरनहाइट पर 1000 फीट नॉर्मल लॅप्स रेट काय आहे. ओके, तर हे सगळं डिग्री सेल्सिअस पर किलोमीटर आहे, हे डिग्री फॅरनहाइट पर 1000 फीट आहे. तर हे पण पार्ट पाहिजे. 3.5 डिग्री फॅरनहाइट पर 1000 फूट. ओके, हे एकदा आलेलं आहे. त्यानंतर हिटिंग काय होते आपण बघितलं, रेडिएशन रिसीव्ह केलेलं जातं, डेन्सिटी जास्त असते. त्यानंतर ट्रोपोपॉज. आता प्रत्येक ऍटमॉस्फेरिक लेअर मध्ये ट्रोपोस्फिअर इथं आहे, त्याच्यावरती स्ट्रॅटोस्फिअर आहे, या दोन्हीच्या मध्ये एक बाउंड्री असते जिथं काहीच एअरची ऍक्टिव्हिटी जाणवत नाही. तर हा बफर झोन आहे ट्रोपोस्फिअर मधून स्ट्रॅटोस्फिअर मध्ये जाण्यासाठी. ओके, त्यामुळे याला ट्रोपोपॉज म्हटलं जातं. ट्रोपोस्फिअरची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत इथं पॉज केले जातात, तिथून वरती परत वेगळा लेअर तयार होतो. स्ट्रॅटोस्फिअर आणि मेझोस्फिअरच्या वरती काय येणार मग, स्ट्रॅटोपॉज. त्यानंतर इथं मेझोपॉज, थर्मोपॉज. ओके, तर हे एरिया ऑफ इनऍक्टिव्हिटी असतात. जसं आपण सॉइल प्रोफाईल मध्ये बघितलं, O, A, B, C मध्ये सुद्धा असे ट्रान्झिशन लेअर होते, तशा पद्धतीने ट्रान्झिशन लेअर आहेत. ओके, त्याच्यामध्ये काही डाऊट आहे का ट्रोपोपॉज मध्ये? पुढचा आहे स्ट्रॅटोस्फिअर. 20 किलोमीटर ते 50 किलोमीटर पर्यंत हे. आता काही बुक्स मध्ये 50 दिले असतील, काही ठिकाणी 55 दिले असतील, एवढं का फिगर्स मध्ये जाऊ नका, रेंज लक्षात ठेवा. ओके, 20 किलोमीटर पासून 50 किलोमीटर. ह्याला सीट ऑफ फोटोकेमिकल रिॲक्शन्स म्हणतात. मगाशी ट्रोपोस्फिअरला काय म्हणतात, सीट ऑफ वेदर ऍक्टिव्हिटीज म्हटलं जातं. वेदरच्या जेवढ्या काय फिनॉमिना आहेत ते सगळ्या तिथं होतात. इथं फोटोकेमिकल रिॲक्शन सगळ्या होतात. जसं ऑक्सिजनचं ट्रान्सफॉर्मेशन ओझोन मध्ये होतं, दॅट इज फोटोकेमिकल रिॲक्शन. ओके, तशा पद्धतीनं या लेअर मध्ये फोटोकेमिकल रिॲक्शन जास्त असल्यामुळे सीट ऑफ फोटोकेमिकल रिॲक्शन्स म्हणतात. हे एक्झामला विचारलं जातं, विच ऑफ द फॉलोइंग लेअर इज कॉल्ड ॲज सीट ऑफ फोटोकेमिकल रिॲक्शन किंवा सीट ऑफ वेदर ऍक्टिव्हिटी. ओके, त्यानंतर मग हाईट इथं वाढेल तसं टेम्परेचर वाढत जाणार आहे, कारण आपण बघितलं. आता जर इथं टिपिकल क्लायमेट तयार होतं बघा, इथं स्ट्रॅटोस्फिअर मध्ये वरती जाईल तसं काय होणार आहे, टेम्परेचर वाढत जाणार आहे. त्यामुळे खाली कोल्ड लेअर आहे आणि वरती हॉट लेअर आहे. तर ही टिपिकल कंडिशन झाली. एअर डेन्सिटी इथंच कमी असणार आहे, इथं जास्त असणार आहे. त्यामुळे या पूर्ण लेअर मध्ये कुठल्याही प्रकारचा एअर टर्ब्युलन्स जाणवत नाही. पूर्ण हवा जी आहे स्टॅटिक असते. ओके, त्यानंतर स्ट्रॅटोपॉज आपण बघितलं, बाकी डिस्कस केलेलं आहे. ओके, याच्यामध्ये काय डाऊट आहे का? पुढचा आहे मेझोपॉज. आता मेझोपॉज बघा 50 किलोमीटर पासून 80 किलोमीटर पर्यंत. हे ऍटलिस्ट रेंज लक्षात ठेवा. सुरुवातीला 0 to 18 किंवा 20 पासून 50-55, 50-55 पासून 80 पर्यंत मेझोस्फिअर आलं. ओके, भास्कर रेड्डी मध्ये 85% दिलेलं आहे, ते एअर मास दिलेलं आहे. ओके, एअर मास किंवा आय थिंक वॉटर वेपरचं प्रमाण दिलेलं आहे. 75% मी सांगतोय ते एअर मास सांगतोय. ओके, सो 80 किलोमीटर पर्यंत आहे. आता इथं काय होतं, इथं पुन्हा बघा वरती जाईल तसं टेम्परेचर काय होणार आहे, कमी होणार आहे. सुरुवातीचं फक्त लक्षात ठेवा, ट्रोपोस्फिअरचं लक्षात ठेवायची पण गरज नाही, कमी होतं, पुन्हा स्ट्रॅटोस्फिअर मध्ये वाढतं, पुन्हा मेझोस्फिअर मध्ये कमी होतं. ओके, थर्मोस्फिअर आणि इथपर्यंत काय आपल्याला गरजेचं नाही, म्हणजे एवढं तरी आपल्याला विचारलं जातं. ओके, हे ट्रोपोस्फिअर, त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर. तर हे अल्टरनेट आहे. खालचं लक्षात ठेवलं की वरचं तुम्हाला लक्षात येईल. आता पूर्ण याच्यामध्ये ऍटमॉस्फिअर मध्ये सगळ्यात कोल्डेस्ट लेअर हा असतो. ओके, असा पण प्रश्न विचारला जाईल की मेझोस्फिअर, विच ऑफ द फॉलोइंग ऍटमॉस्फिअरिक लेअर इज कोल्डेस्ट. ओके, तर मेझोस्फिअर आहे, कारण खूप जास्त रेटनी टेम्परेचर कमी होत जाणार आहे. ओके, आता ह्याला काय केमोस्फिअर म्हणतात, काही केमिकल रिॲक्शन्स या लेअर मध्ये होतात. ओके, याची अप्पर बाउंड्री आहे ती आहे मेझोपॉज. हे काय रिपीट झालेलं आहे, ह्याच्यात काय खूप एक्सप्लेन करण्यासारखं नाही. मेझोपॉज मध्ये हे बघा की अशा पद्धतीनं एखादा मेटेरॉइड आला तर तो पूर्ण जळून खाक होतो पृथ्वीवरती येऊपर्यंत. ओके,
म्हणजे ह्याच्यामध्ये काही दुर्घटना पण झालेल्या आहेत. तुम्हाला माहित असेल, कल्पना चावला आपल्या इंडियन ओरिजिनच्याच होत्या. त्या अशा यानातून येत असताना त्याच्या आउटर लेअरची एक छोटासा टवका निघाला होता. त्यामुळे मेझोस्फिअर मध्ये एंट्री करत असताना तिथून तो म्हणजे तेवढ्या भागावरती हीट खूप जनरेट झाली, मग इन्सुलेशन नाही झालं, मग ते साहजिकच ते पूर्ण पेटगत जमिनीपर्यंत पोहोचूपर्यंत पूर्ण डिस्ट्रक्शन झालं होतं. ओके, तर तेवढ्या तीव्रतेनं ते येतं. तुम्ही मी ग्रॅव्हिटी मूवी म्हटली ना, ती मूवी बघा, तुम्हाला लक्षात येईल. ओके, म्हणणार 5च महिन्यात आणि मूवी बघा. ओके, चला पुढे जाऊ. पुढे आहे थर्मोस्फिअर. थर्मोस्फिअर 80 पासून 400 पर्यंत. आपल्या दृष्टीने काय महत्वाचं नाही, इथं सगळे आयोनाइज्ड रिजन्स असतात, त्यामुळे याला आयनोस्फिअर पण म्हणतात. 1000 डिग्री सेल्सिअस तापमान असतं तुम्हाला सांगितलं, पण हे थेरॉटिकल. प्रॅक्टिकली आपण जरी तिथं असू तरी आपल्याला ते जाणवणार नाही, एवढी एअर डेन्सिटी कमी असते. ओके, त्यानंतर इथं सगळे रेडिओ वेव्स रिफ्लेक्ट होतात, हे पण मी तुम्हाला सांगितलं. आता इथं बघा, एक एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं आहे की काही पोल ऑरा नावाचा एक फिनोमिनन असतं. अगेन हॉलिवूड मूवी जर बघितला असाल, आता बॉलिवूड वाले काय एवढ्या डिस्टिंक्ट ह्याच्यावरती शूटिंग करत नाहीत स्वित्झर्लंड सोडलं की, त्यामुळे एक्झाम्पल जिओग्राफीमध्ये हॉलिवूडचं द्यावं लागतं. सो एक इमेज आहे, असं डिस्कवरी वगैरे तुम्ही बघितलं असाल, रात्रीच्या वेळी पोलर क्लायमेटमध्ये अशा पद्धतीचं ढगांमध्ये चित्र दिसतं. ओके, हे नॅचरल आहे. पोलर नॉर्थ पोलला पण दिसतं आणि साऊथ पोलला पण. त्याला आता जर नॉर्थ पोलला असेल तर त्याला ऑरा बोरिलिस म्हटलं जातं, आणि जर साऊथ पोलला असेल तर त्याला ऑरा ऑस्ट्रालिस म्हटलं जातं. कसं लक्षात ठेवायचं? साऊथ पोलचं लक्षात ठेवा, ऑस्ट्रेलिया कुठं आहे? साऊथला आहे, तो ऑस्ट्रालिस. ओके, त्याच्यावरनं मग दुसरा आहे ते बोरिलिस, नॉर्थचं लक्षात राहतं. ओके, आता तिथलं मॅग्नेटिझम जे आहे नॉर्थ साऊथ पोलचं, ते आणि बाकीच्या गोष्टी आयनोस्फिअर, ह्याचं भरपूर कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत, त्याच्यातून ही फिनॉमिनन तयार होते. बऱ्याचशा हॉलिवूड मूवीज वगैरे नॉर्थ पोल साऊथ पोल एक्सपिडिशन वरच्या ज्या हॉलिवूड मूवीज आहेत तिथं हे क्लिअरली दाखवलं जातं, किंवा तुम्ही गुगलला डायरेक्ट टाकलं तरी, सॉरी युट्यूबला, तुम्हाला हे येतील. हे कंटिन्युअस मुव्हिंग स्टेजमध्ये असतं, म्हणजे कोणीतरी जादू करत असल्यासारखं. ओके, आलं लक्षात? ही फक्त आपल्या दृष्टीने काय महत्वाची, नावं महत्वाची. नॉर्थ इंडियामध्ये किंवा नॉर्थ पोलला काय दिसतं, साऊथ पोलला काय दिसतं, असं विचारलं जाईल. ओके, ऑनलाईन लक्षात आलं? येस, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आपण म्हणतो, फिनलँड वगैरे, नॉर्वे, तर तिथं हे जास्त दिसतं कारण ते पोलच्या जवळ आहेत. एक्झोस्फिअर बघा, 400 किलोमीटर ते 1000 किलोमीटर. आपल्या एक्झामच्या दृष्टीने काही महत्वाचं नाही आहे. ओके, डेन्सिटी एक्स्ट्रीमली लो असते. तिथं प्रीडॉमिनंट गॅसेस कुठले आहेत? हायड्रोजन आणि हेलियम. ओके, पुन्हा एकदा डायग्राम बघा. टेम्परेचर अर्थची जर 15 किंवा 14 डिग्री सेल्सिअस ऍव्हरेज धरली अर्थची, तर वरती जाईल तसं टेम्परेचर कमी होणार आहे. हा ट्रोपोपॉज आहे, हा लेअर, इथं काहीच ऍक्टिव्हिटी नसते. पुन्हा स्ट्रॅटोस्फिअर मध्ये जाताना वाढत जाणार आहे. इथं स्ट्रॅटोपॉज आला, पुन्हा मेझोस्फिअर मध्ये कमी होणार आहे, थर्मोस्फिअर मध्ये सिग्निफिकंटली वाढत जातं. त्यामुळे असं दाखवलेलं 1000 डिग्री त्या ह्या मॅप मध्ये बसणार नाही. ओके, आलं लक्षात? त्यामुळे हे कुठं कमी होतं कुठं वाढतं हे लक्षात ठेवू नका. ट्रोपोस्फिअर मध्ये कमी होतं हे तुम्हाला माहित आहे, त्याच्या उलट करत जायचं. फक्त तुम्हाला ऍटमॉस्फिअरचा लेयर्स माहित पाहिजेत. ओके, आता बघा, इथं मग अशी प्रश्न विचारला होता कोणीतरी की एरोप्लेनची मुवमेंट वगैरे, ते जनरली सगळे ट्रोपोस्फिअर मध्ये होतात. अगदी एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असतात. जे बलून्स वगैरे आहेत, म्हणजे आपण माणूस ठेवलेले बलून्स नाही, म्हणजे ह्याच्यासाठी रिसर्च पर्पजसाठी अनमॅन्ड व्हेकल वगैरे जे आहेत ते स्ट्रॅटोस्फिअर पर्यंत जाऊ शकतात. मेझोस्फिअरला सांगितलं इथं एअर डेन्सिटी बऱ्यापैकी असते, त्यामुळे मेटेओराइट सगळे आहेत ते जळून खाक होतात. थर्मोस्फिअर मध्ये ऑरा डेव्हलप होते हे सांगितलं तुम्हाला. आणि सगळ्यात वरती एक्झोस्फिअर मध्ये स्पेसशिप किंवा सॅटेलाइट जे आहेत, आपलं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वगैरे जे आहे, हे सगळे एक्झोस्फिअर मध्ये असतं. ओके, येतं लक्षात? त्यामुळे तिथं एअर डेन्सिटी वगैरे काहीच नसणार आहे. आता पुढची कॉन्सेप्ट येते लॅप्स रेट. लॅप्स रेट कशाला म्हणायचं? मगाशी तुम्ही सांगत होता, जसं आपण वरती जातो तशा पद्धतीनं टेम्परेचर कमी होत जातं. आता म्हणजेच टेम्परेचर लॅप्स होत जातं.
आता त्याचा रेट जो आहे त्याला आपण लॅप्स रेट म्हणतो. ओके, आता नॉर्मली वरती जाताना जे टेम्परेचर कमी होतं, आपण जे फिगरला आलेलो आहोत 6.5%. ओके, तर ही ऍव्हरेज फिगर आहे. एवढीच सगळ्या ठिकाणी असेल असं नाही, मायनर व्हेरिएशन्स असू शकतात. हे ऍव्हरेजिंग केलेलं आहे. जसं आपण वरती जात जाऊ तशा पद्धतीनं एवढ्या टेम्परेचरनी, एवढ्या रेटनी टेम्परेचर कमी होणार आहे. ओके, हेच डिग्री फॅरनहाइट मध्ये किती आहे? 3.5 डिग्री फॅरनहाइट पर 1000 फीट. ओके, सो हे नॉर्मलचा अर्थ काय? हे एकतर ऍव्हरेज आहे. पहिली गोष्ट, एवढंच सगळीकडे असतं असं नाही, सगळ्या ठिकाणचं ऍव्हरेजिंग केलेलं आहे. तर जसं आपण वरती जात जाऊ तशा पद्धतीनं ज्या रेटनी टेम्परेचर कमी होणार आहे त्याला आपण नॉर्मल किंवा एन्व्हायरमेंटल लॅप्स रेट म्हणतो. दोन्ही फिगर्स महत्वाच्या. ओके, त्यामुळे इमॅजिन करा एन्व्हायरमेंटची हाईट, एव्हरेजची हाईट किती आहे? 8 आपण 8.8 धरू किंवा अप्रॉक्सिमेट 9 किमी धरू. तर किती बेसला समजा 0 डिग्री सेल्सिअस असेल. आता ऑलरेडी नाही, 0 म्हणता नाही येणार, आपण मीन सी लेवलला आहे. समजा मीन सी लेवलला पृथ्वीचा ऍव्हरेज टेम्परेचर 15 डिग्री सेल्सिअस आहे. तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये या रेटने किती कमी होणार आहे बघा? 9×54 54 आणि 5 म्हणजे 60 डिग्री सेल्सिअसने कमी जर धरलंय, याच्यातून 60 वजा केल्यावर किती टेम्परेचर होणार आहे? हा, आता हे आपण ह्या कॅल्क्युलेशन केलं. ऍक्च्युली तिथल्या एन्व्हायरमेंटमध्ये तर त्यापेक्षा जास्त वर्स्ट कंडिशन असते टॉपला, त्यामुळे ते -60-70 पर्यंत पण जाऊ शकतं. डिपेंड्स ऑन तिथं आणि सीझन कुठला आहे. ओके, म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये ज्यावेळी उन्हाळा असतो त्यावेळी हे टेम्परेचर रेंज एवढी एक्स्ट्रीम नसणार आहे, पण आपल्याकडे हिवाळा असणार आहे त्यावेळी इथं सगळ्यात सिव्हिअर कोल्ड क्लायमेट असणार आहे. येतं लक्षात? आता ॲडिएबॅटिक लॅप्स रेट कशाला म्हणतात बघा. नॉर्मल लॅप्स रेट मध्ये आपण काय करतोय? नॉर्मल लॅप्स रेट मध्ये वरती जाईल तसं टेम्परेचर कमी होत चाललेलं आहे, बरोबर. आता ॲडिएबॅटिकचा अर्थ काय की फिजिक्स मध्ये थोडं जाऊ. एखादी अशी सिस्टीम आहे ज्याचा बाहेरच्या एन्व्हायरमेंटशी काही संबंध नाही. येतं लक्षात? हीट ट्रान्सफर कुठंच होणार नाही. म्हणजे आता ही क्लोज्ड सिस्टीम घेऊ. ओके, ह्याच्यामध्ये जो काय एअर मास आहे त्याचं टेम्परेचर जस्ट इमॅजिन 40 डिग्री सेल्सिअस आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये जो एअर मास आहे हा हीट बाहेरच्या एन्व्हायरमेंटला ट्रान्सफर करत नाही, असं एक इमॅजिन करू आपण. क्लोज्ड सिस्टीम आहे. आता ज्यावेळी अशा क्लोज्ड सिस्टीमची जर लोकेशन बदलत असेल, फॉर एक्झाम्पल समजा हा आता 2 किलोमीटर हाईटला आहे आणि तो आपण डायरेक्ट मग जमिनीवरती आणला 0 किमीला. ओके, आता 2 किमीला असताना याच्यावरती प्रेशर वेगळं होतं, तो खाली आल्यानंतर त्यावरची प्रेशर वाढणार आहे, बरोबर. त्यामुळे जसं खाली येईल तसं ह्या एअर मासचं टेम्परेचर काय होणार आहे? कमी का जास्त? एखाद्या गोष्टीवर प्रेशर तुम्ही दिला तर टेम्परेचर वाढेल का कमी होईल? वाढेल. काय कमी होईल? नक्की. सिंपल लक्षात घ्या, क्लोज सिस्टीम आहे. ओके, 3च मॉलिक्युल्स आहेत, एवढे मॉलिक्युल्स आहेत, त्यांचे एकमेकाला धडकणं कमी असणार आहे. मी सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो. त्याला तुम्ही ह्याच एअर मासला एवढ्यात जर प्रेस केलं आणि हे सगळे पार्टिकल्स एवढ्यात बसवले तर आता एकमेकामध्ये कोलिजन जास्त असणार आहे. म्हणजे एवढं कोलिजन जास्त तेवढं त्यांचं टेम्परेचर वाढणार आहे. सिंपल. ओके, त्यामुळे एखाद्या गोष्टीवर प्रेशर आपण दिलं तर आपोआपच त्याचं टेम्परेचर वाढतं आणि प्रेशर कमी केलं तर आपोआपच टेम्परेचर कमी होणार आहे. सेम लॉजिक अप्लाय करा. आपले जे नैऋत्य मान्सून वारे आहेत सह्याद्री पर्वताला थडकतात, कोकणात आपोआप लिफ्ट केले जातात, बरोबर. लिफ्ट जसं जाईल त्याच्यावर वरती जातील तसे त्यांच्यावरचं प्रेशर कमी होणार आहे. त्यामुळे ते एअर मास आहे ते लांब लांब जातील, त्यामुळे साहजिकच त्यांचं टेम्परेचर कमी होणार आहे. टेम्परेचर कमी झालं तर ह्या क्लाउड मध्ये पाणी धारण करण्याची क्षमता आहे ती कमी होते, त्यामुळे पाऊस पडतो. सिंपल. तर त्या लॉजिक नाही तर बघा ही क्लोज्ड सिस्टीम आहे, तीच आपण खाली घेऊन गेलो तर प्रेशर वाढलं त्यामुळे त्यातली टेम्परेचर वाढणार आहे. ओके, उलट करा, हीच क्लोज सिस्टीम वरती घेऊन जा तर प्रेशर कमी होणार आहे त्यामुळे टेम्परेचर कमी होणार आहे. तर ही जी प्रोसेस आहे याला ॲडिएबॅटिक लॅप्स रेट म्हणतात. म्हणजे हे आयडियल झाले. आपण आता नॉर्मल लॅप्स रेट जो बघत होतो तो 6.5 डिग्री सेल्सिअसने कमी जास्त होत होतं, खालीवर जाईल तसं ज्या आपल्या डायरेक्शन जाणार आहे त्या डायरेक्शन प्रमाणे. पण ही आयडियल केस आहे. ह्याच्यामध्ये जो लॅप्स रेट आहे तो 10 डिग्री सेल्सिअसचा असतो. लक्षात येतं? नॉर्मल लॅप्स रेट आणि ड्राय ॲडिएबॅटिक रेट ह्याच्यामधला फरक का येतोय? कारण हे आयडियल केस आहे, ह्याच्यामध्ये कुठंच हीट लॉस होत नाही किंवा हीट आत दिली जात नाही.
जी सिस्टीम आहे तशी मूव्ह करते. आणि नॉर्मल लॅब सेट ज्यावेळी आपण बघतो किंवा हे जे आपण उदाहरण बघितलं, तर ह्या ह्याच्यामध्ये हीट लॉस ते बाजूला पण देणार आहे. हे काय आयडियल कंडिशन नाही, अशी क्लोज्ड कंडिशन. त्यामुळे इथं वरती जाताना मात्र 6.5 नेच कमी होतं. आणि हे थेरॉटिकल आहे, पुस्तकी. तसं ऍटमॉस्फिअर मध्ये एवढी आयडियल सिस्टीम नसणार आहे की बाहेर हीटच सोडणार नाही किंवा हीटच घेणार नाही. ओके, आणखीन तुम्हाला एक्झाम्पल देतो म्हणजे लक्षात येईल. बघा काय म्हटलेलं आहे, द थर्मोडायनामिक ट्रान्सफर विच ऑकर्स विदाउट एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम्स अँड इट्स एन्व्हायरमेंट इज कॉल्ड एज ॲडिएबॅटिक प्रोसेस. मुळात ॲडिएबॅटिकचा अर्थ लक्षात घ्या, ही क्लोज्ड सिस्टीम आहे, इथं हीट ट्रान्सफर होत नाही. ओके, रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर इन अन असेंडिंग और डिसेंडिंग एअर मास. मगाशी मी तुम्हाला एक बॉक्स म्हटला, आता एअर मास घ्या. ओके, एअर मास थ्रू ॲडिएबॅटिक प्रोसेस इज कॉल्ड एज ॲडिएबॅटिक लॅब्स रेट. म्हणजे याच्यामध्ये फोन विंड किंवा चिनूक विंड वगैरे एक्झाम्पल्स आहेत. भूगोल तुम्ही शिकला असाल राज्यसेवा किंवा युपीएससीला, तर तिथं झालं असेल. पुढे एक्झाम्पल देतो मी. इथं बघा, आता ह्या एक्झाम्पल मध्ये इथं पूर्ण बर्फाच्छादित प्रदेश आहे. हिमालयाचा टॉप पोर्शन घेऊया आपण. ओके, आता मग याच्या बर्फाच्या वरती जो एअर मास असणार आहे तो एकदम कोल्ड असणार आहे आणि ड्राय असणार आहे. ओके, आता हे हिलच्या टोकावरती आहे, थोडं इकडे सरकलं, ह्याला अंडर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी मिळाली, कोल्ड एअर मास आहे, जड आहे, डेन्सिटी जास्त आहे, तो लगेच अंडर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी खाली येणार आहे. लक्षात आलं. आता इथं आल्यानंतर मात्र काय होणार आहे, त्यावरती प्रेशर वाढणार आहे, त्यामुळं इथं हीट निर्माण होणार आहे. म्हणजे हेच एअर मास ज्यावेळी इथं येईल ह्याचं इथं वॉर्मिंग होणार आहे. लक्षात आलं. तर ही ॲडिएबॅटिक प्रोसेस झाली. इथं समजा जर टेम्परेचर -10 डिग्री सेल्सिअस असेल आणि 1 किलोमीटरनी जर खाली आलं तर इथं टेम्परेचर त्याचं 0 डिग्री सेल्सिअस असणार आहे. म्हणजे रेट काय आहे तर 10 डिग्री सेल्सिअस पर किलोमीटर, किंवा हेच फॅरनहाइट मध्ये आता विचारलं कारण तिकडे विचारलेलं आहे, तर 5.4 डिग्री फॅरनहाइट पर 1000 फीट. एक्झाम मध्ये काय तुम्हाला कॉन्सेप्ट नाही विचारणार. एक्झाम मध्ये तुम्हाला असाच प्रश्न येईल की ॲडिएबॅटिक लॅब्स रेट जो आहे तो किती आहे, तो 10 डिग्री फॅरनहाइट आहे. फक्त हे तुम्हाला पाठ करायला लागू नये, तुम्हाला लक्षात यावं की नॉर्मल पेक्षा जास्त आहे, याच्यासाठी मी हे उदाहरण सांगतो. ओके, आलं लक्षात. काही डाऊट आहे का? येस निलेश, आयसी इंजिन मध्ये पण आहे तुम्हाला 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक इंजिन जे होईल त्यामध्ये एअर कॉम्प्रेसर आणि हीट वगैरे ही कॉन्सेप्ट तुम्हाला तिथं रिपीट होते. बरोबर. काही डाऊट आहे का ऑनलाईन? ओके, नेक्स्ट कॉन्सेप्ट घ्या, इन्व्हर्जन. म्हणजे मगाशी जसं मी सांगितलं, काही वेळा काय होतं, काही वेळा काय होणार आहे की ही जी आयडियल कंडिशन आहे, खाली वार्म लेअर आहे, वरती कूल आहे आणि त्याच्यापेक्षा कूलर लेअर आहे, तर याच्यामध्ये काही कारणामुळं बदल होतो. जनरली हे सिटीज एरियामध्ये जाणवतं जिथं पोल्युशन जास्त आहे किंवा हीट आयलँड इफेक्ट आहे. हीट आयलँड इफेक्ट काय आपण नंतर बघू. जनरली काय होतं, जिथं कॉन्क्रीटचं प्रमाण जास्त आहे, ओके, तर कॉन्क्रीट हे जमिनीपेक्षा हीट उशिरा सोडतं. ओके, म्हणजे पाहण्यासारखं आहे. त्यामुळे रात्री बघा तुम्ही कधी सिटीमध्ये बाहेरून आत सिटीमध्ये एंटर करत असाल तर अचानक उबदार वाटायला लागते, थंडीमध्ये ते जास्त जाणवतं. किंवा सिटीतून बाहेर पडला, ग्रामीण भागात वगैरे आला तर अचानक थंडी वाढते, तर हा हीट आयलँडचा इफेक्ट आहे. तर या एरियामध्ये काय कॉन्क्रिटायझेशन जास्त असतं, झाडांचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे जास्त हीट शोषून घेतली जाते आणि रात्री उशिरापर्यंत ही हीट वातावरणात सोडली जाते. तर याच्यामुळे काय होतं की त्या हीट आयलँड इफेक्टमुळे काही ऍटमॉस्फेरिक वरती लेअरला एक वार्म लेअर तयार होतो. ओके, मग आता ह्या कंटेक्स्ट मध्ये विचार करा, इथं वार्म लेअर आहे, इथं कूल लेअर आहे, म्हणजे आयडियल सिच्युएशन आहे. वरचं वार्म लेअर खाली अजिबात येणार नाही. त्यामुळे जे पोल्युटंट तयार होतात या सिटीमध्ये हे ह्याच वातावरणात राहतात. दिल्लीमध्ये पोल्युशन विंटरमध्ये जास्त असण्याचं कारण हे पण आहे, म्हणजे विंड मुवमेंट पण नसते, प्लस टेम्परेचर इन्व्हर्जन होत असल्यामुळे काय आहे तिथं एअर स्टॅटिक राहतं, वरती जात नाही. येतं लक्षात. आयडियल सिच्युएशन मध्ये काय असतं, इथं वार्म लेअर असतो, वरती जाईल तसं कूल लेअर असतो. त्यामुळे बऱ्याच वेळा कूल लेअर कूलर लेअर कूलकडे आणि कूल लेअर वार्म लेअर कडे एंट्री करत असतो आणि वार्म लेअर वरती जास्त असतो स्लोली. त्यामुळे टर्ब्युलन्स चालू असतो. जे पोल्युटंट असतील ह्या जागेत तर ते वरती रिमूव्ह केले जातात, वरती नेले जातात. येतं लक्षात. इन्व्हर्जन लक्षात आलं. इन्व्हर्जन याचा अर्थ या सिच्युएशनच्या उलट.
वरती वार्म लेअर आहे आणि खाली कूल लेअर आहे. मग ते फक्त काय पोल्युशन नाही होणार नाही, बऱ्याच कारणांनी होऊ शकतं. एखादा समजा अचानक जर राईज झालं टेम्परेचर मध्ये, देर इज अब्रप्ट राईज इन टेम्परेचर विथ इलेव्हेशन इन्स्टेड ऑफ फॉल. काही ऍटमॉस्फेरिक फिनोमेनॉन मध्ये हे होतं. त्यानंतर एअर नियर ग्राउंड कूल्स ऑफ फास्टर दॅन ओव्हरलेइंग लेअर. म्हणजे विंटरमध्ये अगेन ही कंडिशन होते. जमीन जी आहे, जमिनीची जी स्पेसिफिक हीट आहे कॅपॅसिटी ती कमी आहे, लवकर गरम होते, लवकर थंड होते. त्यामुळे पहाटे काय होतं की जमीन एकदम थंड झालेली असते आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये वरची जी हवा आहे जी दिवसभर तापलेली असते ती तेवढीच गरम राहते. म्हणजे इथं टेम्परेचर इन्व्हर्जन झालं, इथं कोल्ड क्लायमेट आहे, इथं वार्म क्लायमेट आहे. त्यामुळं या ऍटमॉस्फेरिक गॅसेस मधलं काही जे कंपोनंट्स आहेत, ओके, म्हणजे ह्युमिडिटी आहे, ते जे पृष्ठभागाला चिटकून असतात, म्हणजे दवबिंदू माहित आहे तुम्हाला, पानावरती किंवा जमीन ओली झालेली असते बघा विंटर कंडिशन्स मध्ये. हे का होते? कारण जमीन खूप लवकर थंड झालेली असते आणि वरचा ऍटमॉस्फेरिक लेअर मात्र त्या मानाने गरम असतो. त्यामुळं त्या एरियामध्ये जिथं एअर आणि जी फ्लोअर आहे तर ज्यांचा कॉन्टॅक्ट होतो अशा ठिकाणी कुलिंग फास्ट होतं आणि तिथं दवबिंदू असतात. तर हे कारण आहे इन्व्हर्जन व्हायचं. किंवा आणखीन एक कारण आहे वार्म एअर मास पासिंग थ्रू कोल्ड एअर. हे कसं होतं? समजा एअर मास म्हणजे काय की आता हा कोल्ड एअर मास आहे, म्हणजे समजा हा पोलर क्लायमेट करून हा हवेचा मास जो आहे खाली येतोय, ओके, आणि हा ट्रॉपिकल क्लायमेट करून वार्म एअरचा मास येतोय. तर इथं ज्यावेळी यांचं कोलिजन होईल त्यावेळी आता वार्म एअरची कोल्ड एअरची डेन्सिटी जास्त आहे त्यामुळे ते खालीच राहील. हा वार्म एअर जात असताना असा वरती जाईल. येते का लक्षात? हा कोल्ड आहे, हा वार्म आहे, ते अशा दिशेने मूव्ह होत आहेत. आता ज्यावेळी कोलिजन होईल त्यावेळी कसं सिच्युएशन तयार होईल बघा. हा वार्म एअर असा राहील आणि हा कोल्ड एअर असा राहील. ओके, इथं कोल्ड आहे, हा वार्म आहे. हळूहळू स्लोली वार्म एअर ह्याच्या वरती जातो आणि कोल्ड एअर खाली जातो. म्हणजेच काय? टेम्परेचर इन्व्हर्जन झालं. येतं लक्षात? ज्यावेळी उलट होतं, म्हणजे काही ठिकाणी वार्म एअर खूप स्ट्रॉंग असतो, वार्म एअर मास, त्यावेळी वार्म एअर खाली जातो आणि कोल्ड एअर वरती येतो त्या फोर्समुळे. त्यावेळी तिथं टर्ब्युलन्स जास्त होणार आहे, पाऊस जास्त पडणार आहे, सायक्लॉनिक ऍक्टिव्हिटी होणार आहे. म्हणजे पावसाचे काही प्रकार आहेत त्यातले सायक्लॉनिक प्रेसिपिटेशन जे आहे तिथं अशा पद्धतीनं होतं. ओके, म्हणजे आपण ते हळूहळू बघणार आहोत. इथं फक्त टेम्परेचर इन्व्हर्जन काय आहे एवढंच लक्षात घ्या. ओके, काही डाऊट आहे का याच्यामध्ये ऑनलाईन? येस येस, आपण जिओग्राफीचीच कॉन्सेप्ट शिकतोय. एअर मास जो जिओग्राफी मध्ये तोच. काही डाऊट आहे का ऑनलाईन? पटापट रिप्लाय द्या. ओके, पुढचा आता फॅक्टर्स अफेक्टिंग क्लायमेट. एखाद्या, आता हा टॉपिक डायरेक्टली सिलेबसला नाही पण काही याच्यावरती कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स विचारले जातात, त्यामुळे आपण फॅक्टर्स अफेक्टिंग क्लायमेट घेतलेला आहे. पहिला आहे लॅटिट्यूड. लॅटिट्यूडला मराठीत काय म्हणतात? लॅटिट्यूडला मराठी अक्षांश. ओके, पृथ्वी जर अशी घेतली तर काही हॉरिझॉन्टल आपण लाईन्स काढलेल्या आहेत. सेंटर लाईनला काय म्हणतो आपण? इक्वेटर, विषुववृत्त. ओके, त्यानंतर इथं कॅप्रिकॉन, मकर वृत्त, आणि इथं कॅन्सर. ओके, इकडे वरती जाईल तसा हा पोल एरिया आहे. ओके, साऊथ पोल, नॉर्थ पोल. आता सूर्यप्रकाश जो आहे तो बऱ्यापैकी इक्वेटरला असतो, तो कधी कधी इथपर्यंत मूव्ह करतो, कधी कधी इथपर्यंत मूव्ह करतो. ओके, त्यामुळं एखाद्या पृथ्वीवरती एखाद्या जागेचं लॅटिट्यूडचं लोकेशन काय आहे त्याच्यावरून त्याचं क्लायमेट ठरणार आहे. इक्वेटर वरती असेल तर कुठलं क्लायमेट असेल? हॉट क्लायमेट असेल त्याला आपण ट्रॉपिकल क्लायमेट म्हणतो. इथं कुठलं क्लायमेट असेल? ह्याच्यावरती, कॅन्सरच्या वरती, इथं सब ट्रॉपिकल, म्हणजे टेम्परेचर व्हॅरिएशन्स एक्स्ट्रीम असतात. नॉर्थ इंडियामध्ये समजा चेन्नईचं उदाहरण घ्या किंवा कन्याकुमारी घ्या, तिथं हिवाळा आणि उन्हाळा याच्यामध्ये खूप टेम्परेचर डिफरन्स नसतो. पण ते जर तुम्ही दिल्लीला गेला तर टेम्परेचर डिफरन्स खूप जास्त आहे. हिवाळ्यामध्ये अगदी 3-4 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाणार, उन्हाळ्यामध्ये 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत पण जाणार. सब ट्रॉपिकल क्लायमेटचं हे एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे, टेम्परेचर व्हॅरिएशन जास्त असतं. त्याच्यावरती गेला
इथं टेम्परेट येणार आहे, म्हणजे एकदम कोल्ड क्लायमेट. सायबेरिया रशियातला भाग. त्याच्याही वरती गेलात तर डायरेक्ट पोलर, एक्झाम्पल आर्टिक. ओके, आर्टिक रिजन जो आहे तो पोलर रिजन मध्ये येतो किंवा अंटार्क्टिका. तर लॅटिट्यूड वरून तिथलं क्लायमेट ठरलं. येतं लक्षात? यस ऑर नो? गुड. सो ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल, टेम्परेट, पोलर. पुढे आहे अल्टिट्यूड. एखाद्या लोकेशनचं इलेव्हेशन काय आहे त्याच्यावरून तिथलं क्लायमेट ठरतं. जसं सांगितलं महाबळेश्वर किंवा हिमालयचं उदाहरण दिलं तुम्हाला, एकाच लोकेशनला आहे. ओके, आता चंदीगड जर बघितलं तर तिथून जस्ट हिमालय स्टार्ट होतं पुढे. तर चंदीगडचं क्लायमेट आणि तिथून एक 150-200 किलोमीटरवर शिमला किंवा मनाली आहे, त्याचं क्लायमेटमध्ये डिफरन्स आहे. तर तो डिफरन्स इलेव्हेशन मुळे आहे. ओके, आपल्याला नॉर्मली माहित आहे की इक्वेटर जवळ, विषुववृत्त जवळ सगळं ट्रॉपिकल क्लायमेट आहे, तिथं बर्फ पडायचं काही कारण नाही. पण आपल्याकडं काही असे लोकेशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, इक्वेटर इथून गेलेला आहे, आफ्रिका खंड आहे. इलेव्हेशनचा डिफरन्स बघा, आफ्रिका खंड आहे, इथून इक्वेटर जातोय, ही लाईन दिसते तुम्हाला, इथून इक्वेटर जाते. आता या रिजन मध्ये जे काय क्लायमेट असेल तर ट्रॉपिकल लेवलचं पाहिजे. आता इथं माउंट किलिमांजारो आहे, याच्या एकदम जवळच आहे. ओके, त्याची हाईट साधारणपणे 5.8 किलोमीटर आहे. तर तुम्ही इथं इमेज बघू शकता, म्हणजे त्याच्या वरच्या टॉपला कायम बर्फाच्छादित प्रदेश असतो. सो मला हे सांगायचं आहे की लॅटिट्यूड जसं हे ठरवतो क्लायमेट, तसं इलेव्हेशन पण ठरवतो. ह्याच्या कॉम्बिनेशन मधून ठरतं की कशा पद्धतीचं क्लायमेट असणार आहे. सो द टेम्परेचर डिक्रीजेस बाय किती? 6.5 ने. ओके, पुढे आपण जाऊ प्रेसिपिटेशन. आता एखाद्या लोकेशनला किती क्वांटिटीमध्ये किंवा किती इंटेन्सिटीनं पाऊस पडतो याच्यावरून तिथं कुठल्या पद्धतीचं व्हेजिटेशन वाढणार हे ठरतं. बरोबर? त्यामुळं या प्रेसिपिटेशन हे इनडायरेक्टली क्लायमेटला इन्फ्लुएन्स करतं. जर समजा पाऊस खूपच कमी असेल, जसं 500 मिलीमीटर पेक्षा पाऊस कमी असेल, तर त्याला आपण काय म्हणणार आहे? एरिड क्लायमेट. एक्झाम्पल, हा, जे काय डेझर्ट्स असतील, सहारा घ्या किंवा राजस्थानचं डेझर्ट घ्या. त्यानंतर पुढे येतं 500 to 750 mm सेमी एरिड क्लायमेट. एक्झाम्पल, डेक्कन खूप मोठा झाला. स्पेसिफिकली सेमी एरिडचं काय एक्झाम्पल आहे ऑनलाईन? येस, आपल्याकडचा किंवा ओव्हरऑल इंडियामधला जो काय रेन शॅडो एरिया आहे, इथं बघा आपल्याकडे अशा पद्धतीनं इथं पश्चिम घाट आहे, आपण ज्याला सह्याद्री म्हणतो. इकडे पाऊस जास्त पडणार आहे, त्यानंतर जसं पुढे जाल तसं पाऊस कमी कमी पडत जातो. तर हा एक रेन शॅडो एरिया तयार झालेला आहे अशा पद्धतीचा. ओके, तर हा सगळा सेमी एरिड क्लायमेट मध्ये येतो. येतं लक्षात? आपल्याकरता याच्यामध्ये मेजर एरिया कुठला येतो? मराठवाड्याचा एरिया येतो. तर पावसाचं प्रमाण एरिडच्या कंपॅरिझन मध्ये थोडा जास्त असतो. पुढे आहे सब एरिड. सब एरिड मध्ये काय आहे? आणखीन सब एरिड किंवा सब ह्युमिड ऍक्च्युअली म्हटलं पाहिजे, इथं सब ह्युमिड करा. थोडं पावसाचं प्रमाण जास्त असतं आणि 1000 पेक्षा जिथं जास्त असेल तिथं ह्युमिड क्लायमेट म्हणणार. टिपिकल इक्विटोरियल फॉरेस्ट किंवा आपल्याकडचं कोकणाजवळचं जो एरिया आहे त्याला आपण ह्युमिड क्लायमेट म्हणणार. सो पावसाच्या प्रमाणावरून सुद्धा क्लायमेट अफेक्ट करणार. पुढे बघा सॉइल टाईप. आता सॉइल टाईप, सॉइल मुळात तयार कशा पद्धतीने होतो? तिथल्या क्लायमॅटिक इन्फ्लुएन्समुळे सॉइल तयार होणार आहे. आता एकदा सॉइल तयार झाली तर त्याच्या कलरवरून ठरेल तिथं टेम्परेचर काय असेल. डार्क कलर असेल तर जास्त टेम्परेचर, लाईट कलर असेल तर कमी टेम्परेचर. ओके, पुढे आहे एखाद्या वॉटर बॉडीच्या जवळ जर एखादा एरिया असेल तर तिथलं टेम्परेचर रेंज जे आहे त्याचं व्हॅरिएशन जे आहे ते मॉडरेट असतं. फॉर एक्झाम्पल बघा, जेवढे काही आयलँड्स किंवा कोस्टल एरियाज आहेत, आता मुंबई आणि याचं उदाहरण घ्या नागपूरचं. मुंबई इथं कोस्टल एरियामध्ये आहे आणि नागपूर इथं आहे. तर सगळ्यात जास्त टेम्परेचर व्हॅरिएशन कुठं असतं? सगळ्यात जास्त थंडी कुठे असते? नागपूरला. सगळ्यात जास्त उष्णता कुठं असते? नागपूरला. त्यामुळे मुंबईत तुम्हाला अगदी हिवाळ्यात स्वेटर वगैरे घालून बाहेर पडलं असं होत नाही. याला काय कारण आहे? कारण
हा जो आजूबाजूला समुद्र आहे त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे ती जास्त आहे, त्यामुळे तो तापायला वेळ लागतो आणि थंड व्हायला पण वेळ लागतो. त्या कंपॅरिझन मध्ये लँड जर आपण घेतलं तर खूप लवकर गरम होते, खूप लवकर थंड होते. ओके. आणि वॉटर जे आहे ते वॉटरची कंटिन्युअस मुवमेंट चालू असते, बरोबर. त्यामुळे इथं जर हिटिंग झालं तर या वॉटर इफेक्टमुळं टेम्परेचर व्हॅरिएशन खूप जास्त नसतं. हेच जर तुम्ही हिस्टॉरिकल पिरियडमध्ये जा, कोणी जयपूरला वगैरे व्हिजिट केलेलं आहे का? जयपूरला गेलेला आहे कोणी? जयपूरमध्ये किंवा राजस्थान गुजरातमध्ये तशी कन्सेप्ट आहे. मोठे राजे वगैरे जे होते ते महाल आपले पाण्यात बांधायचे. जलमहाल बघितला असेल किंवा नसेल बघितला तर बघा, कुठेतरी इथं आयलँड असेल समजा, तर याच्यावरती जलमहाल बांधला जायचा. काय कॉन्सेप्ट आहे? आजूबाजूला जर पाणी जास्त असेल तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला इतकं हीट इफेक्ट जाणवत नाही. ओके. सो लार्ज वॉटर बॉडीज जिथं असतील तिथं टेम्परेचर व्हॅरिएशन कमी असणार आहे. आलं लक्षात? पुढे बघा, टोपोग्राफी. एखाद्याची अल्टिट्यूड बघितलं आपण. आता स्टिफनेस, स्लोप बद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. हिमालयाच्या कुठल्या बाजूला सनलाइट असतं? नॉर्थ और साऊथ? साऊथ फेसिंग जे आहे इथं सनलाइट रेज येतात, नॉर्थ फेसिंगला येत नाही. त्यामुळे इथलं क्लायमेट किंवा स्टिफनेस जो आहे किंवा त्याची जे अँगल आहे तो सुद्धा क्लायमेटला फरक पडणार आहे. नॉर्थ फेसिंग जे इथं एरियाज आहेत हे जास्त कोल्ड असतात साऊथ फेसिंग पेक्षा हिमालयामध्ये. ओके. पुढं व्हेजिटेशन. आता एखाद्या एरियामध्ये जे व्हेजिटेशन डेव्हलप झालेलं आहे ते त्याच्या क्लायमेटमुळे झालेलं आहे. ओके. इक्विटोरियल फॉरेस्टमध्ये जे काही प्लांट्स आहेत ते क्लायमेट इंडिकेट करतात सुरुवातीला. त्यामुळं एखाद्या व्हेजिटेशनमुळे क्लायमेट नाही बदलत तर क्लायमेटमुळे व्हेजिटेशन तयार होतं. पण एकदा व्हेजिटेशन तयार झाल्यानंतर ते मेंटेन करायचं काम, तिथलं क्लायमेट मेंटेन करायचं काम ते व्हेजिटेशन करणार आहे. ओके. याच्यामध्ये काय डाऊट्स आहेत का? सिंपल कॉन्सेप्ट आहेत. याच्यावरती डायरेक्ट एक्झामला प्रश्न नाही विचारणार पण कन्सेप्च्युअल विचारलं जाऊ शकतं. आवाज येतोय सगळ्यांना? क्लिअर येतोय? ओके. आता पुढचा टॉपिक जो आहे सोलर रेडिएशन. सिलेबसचा पॉइंट बघा डायरेक्टली मेन्शन केलेला आहे, त्यामुळे आपल्या दृष्टीनं महत्वाचा आहे. तर सोलर रेडिएशन आपण अभ्यास करत असताना मुळात आपल्यापर्यंत उष्णता कशी पोहोचते हे बघितलं पाहिजे. तर हीट ट्रान्सफर कशी होते बघा. पहिलं जे आहे ते कंडक्शन. ओके. आता इथे एक शब्द वापरलाय, कुठलीही जर मॅटर असेल किंवा मास असेल ज्याचं टेम्परेचर ऍब्सोल्यूट 0 पेक्षा जास्त असेल तर तो हीट रेडिएट करतो. आता ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर काय आहे? व्हॉट इज ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर? झिरो पेक्षा कमी नाही. फिजिक्सची कॉन्सेप्ट आहे. केल्विन आणि डिग्री सेल्सिअस मधलं कन्व्हर्जन रेशो सांगा मला. 273 बरोबर 0.15. ओके. डिग्री सेल्सिअस 1 केल्विन म्हणजे राईट. बरोबर ना? काय चुकलं? मायनस. ओके. तर हे ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर आहे. -273 डिग्री सेल्सिअस हे असं टेम्परेचर आहे. म्हणजे ही पुन्हा थेरॉटिकल कॉन्सेप्ट आहे. म्हणजे या टेम्परेचर पर्यंत एखाद्या बॉडीचं मासचं जर टेम्परेचर कमी केलं तर त्या टेम्परेचरला ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचरला ती बॉडी कुठल्याही प्रकारचं रेडिएशन किंवा हीट इमिट करत नाही. ह्याचा अर्थ काय? -100 डिग्री सेल्सिअस, -50 डिग्री सेल्सिअस, -10 डिग्री सेल्सिअसला जरी एखादी टेम्परेचर बॉडी असेल तरी ती हीट ट्रान्सफर करत असते. येतं लक्षात? तर ही आयडियल कंडिशन आहे ऍब्सोल्यूट 0. त्यामुळे कुठलाही बॉडी आपण सुद्धा हीट ट्रान्समिट करतोय. पुन्हा थोडं डिफेन्सच्या भाषेत जर गेला तर काही नाईट व्हिजन गॉगल्स वापरले जातात, बरोबर. व्हिडिओ गेम तरी खेळत असाल तर त्यामध्ये नाईट व्हिजन कॅमेरा असतो की असे लाल लाल इमेजेस दिसतात, ह्युमन बॉडीज दिसतात. ते काय असतं? आपली बॉडी हीट ट्रान्समिट करत असते ना, तर ते गॉगल जे आहेत ते तसे रेडिएशन कॅच करतात. त्यामुळे रात्री म्हणजे कुत्रं फिरत असेल तर तशा पद्धतीचा आकार दिसेल, ह्युमन्स असतील तर तशा पद्धतीचा आकार दिसेल. आपले जर डेड झालो, आपली तिथं डेड बॉडी असेल तर त्यातून रेडिएशन इमिट होणार नाही, त्यामुळे ते दिसत नाही.
ओके, तर ती कॉन्सेप्ट इथं लागू होते की प्रत्येक बॉडी ही रेडिएशन इमिट करत असते, पहिली गोष्ट. आता मग ही रेडिएशन ट्रान्सफर कशा पद्धतीने होतं? पहिलं आहे कंडक्शन. कंडक्शन म्हणजे काय? सिंपल, एक मेटल रॉड आहे, या बाजूला तुम्ही हिटिंग करताय, तर हीट स्लोली एका मोलिक्यूल कडून दुसऱ्या मोलिक्यूल कडून अशा पद्धतीने ट्रान्सफर होत या बाजूला येणार आहे. ओके, मग जिथं हाय टेम्परेचर आहे इथं लो टेम्परेचरला आहे, हे जोपर्यंत इक्वल होत नाही तोपर्यंत हीट ट्रान्सफर होईल. तर इथं ऍक्च्युअली मोलिक्युल्स ट्रान्सफर नाही होत, ते फक्त हीटला ट्रान्सफर करतात क्लोजली कनेक्टेड असल्यामुळे. सो या प्रोसेसमध्ये हीट ट्रान्सफर फास्ट असणार का स्लो? स्लो असणार. ओके, पुढचे आहे कंडक्शन नंतर कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन मध्ये काय की ऍक्च्युअली जे ऍटम्स असतात, मोलिक्युल्स असतात, त्यांची मुवमेंट होते. म्हणजे तुम्ही हायस्कूलला प्रयोग केला असेल किंवा पुस्तकात लिहिलं असेल बघा, पाणी तापवायला घ्या आणि वरती एक शाईचा थेंब टाका पाण्यात, मग ते शाईचा थेंब जो टाकला असतो तो मूव्ह करायला लागतो वरून खाली अशा पद्धतीनं. म्हणजे तशी वॉटर मोलिक्युलची मुवमेंट होत असते. खाली हीट आपण देत असतो, हिटिंग झाल्यामुळं त्याची डेन्सिटी कमी होते त्या वॉटर मोलिक्युलची, तो वरती जातो, वरती जास्त डेन्स मोलिक्युल असतो तो खाली होतो, त्याचं हिटिंग होतं, पुन्हा ते वर जातं. अशा पद्धतीने हीट ट्रान्सफर ऍक्च्युअली मोलिक्युलची मुवमेंट होते, त्याला आपण काय म्हणतो? कन्व्हेक्शन. ओके, सो कन्व्हेक्शन फास्ट का कंडक्शन फास्ट? कन्व्हेक्शन फास्ट, कारण ऍक्च्युअली मोलिक्युलची मुवमेंट होणार आहे. आणि पुढे येतं, लास्ट येतं ते रेडिएशन. आता रेडिएशन मध्ये कुठल्याही पद्धतीचं मीडियम मधून मीडियम लागत नाही. म्हणजे आता सन आहे आणि अर्थ आहे, तर याच्यामध्ये काय मीडियम आहे का? काही लिक्विड गॅस वगैरे काय आहेत का? काहीच नाही. अर्थच्या फक्त भोवती गॅसियस ऍटमॉस्फिअर आहे, त्याच्या पलीकडे काय काहीच नाही, तरी हीट आपल्याला सनची मिळते. तर तो फॉर्म जो आहे त्याला आपण रेडिएशन म्हणतो. हा सगळ्यात फास्टेस्ट असणार आहे का स्लोएस्ट असणार आहे? फास्ट असणार आहे, बरोबर. इथं जर तुम्ही ह्याचं एक्झाम्पल घेतलं टिपिकल, तर इथं बघा, या हँडल जे आहे, हँडलला जे तुम्हाला हातात धरल्यानंतर चटका लागणार आहे, हे कशा पद्धतीने येणार आहे? कंडक्शनने. या मोलिक्युल्स मध्ये हे जी मुवमेंट होणार आहे ह्याच्यातून हीट कशी ट्रान्सफर होणार आहे? कन्व्हेक्शनने. आणि ही समजा शेकोटी आहे आणि तुम्ही आजूबाजूला बसलाय, तर तुम्हाला हीट जी मिळते ती दोन्ही पद्धतीने मिळते. एक तर कंडक्शनने गरम हवा पण लागते, पण त्याच्यापेक्षा जास्त चटका लागणे जो प्रकार आहे ते रेडिएशन असतं, बरोबर. तर त्याला मीडियम लागत नाही. इथं एअर मीडियम आहे पण त्याला मीडियमच लागत नाही. येतं लक्षात? हा डिफरन्स लक्षात ठेवा. फिजिक्सचा पार्ट आहे पण आपल्याला सेपरेट टॉपिक दिलेला आहे त्यामुळे आपण बघतोय.